ज्यांचं बजेट नाहीये, ज्यांना लो बजेटमध्ये झाडं लावायची आहेत भरपूर सारी, त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. त्याच्यासाठीच मित्रांनो हाईट बघितली की हाईट कशा पद्धतीने आहे. हे गुलमोहराची झाडं आहेत मित्रांनो आपल्याकडे 21 इंच बाय 21 इंचच्या बॅगमध्ये. नुसती फळझाडच मिळत नाहीत किंवा इंडोर झाडच मिळत नाहीत, तर अशी जंगली झाडं देखील आपल्याकडे मिळतात. आता ही रोड साईडला लावायला खोड वगैरे कशा पद्धतीने झालेलं आहे सगळं पाहू शकता तुम्ही. हाईट तर एकदम एकदम म्हणजे वाढलेली, तुम्हाला 10-12 फुटाची ही अशी हाईट मिळणार आहे. फक्त आणि फक्त 21 इंच बाय 21 इंचच्या बॅगमध्ये आपल्याकडे तयार केलेली रोपं आहेत मित्रांनो. लाल मातीतली रोपं आहेत सगळी आणि त्याच्यामुळं लाल मातीतली असल्यामुळे तुमच्याकडे नेऊन लावल्यावर लगेच सेट होणार आहेत. आता ज्याला कुणाला आपल्या घराच्या शेजारी घराकडे जाणाऱ्या रोडला किंवा फार्म हाऊसला जाणाऱ्या रोडला किंवा आपल्या बाकीच्या ग्रामपंचायतीसाठी वगैरे जी रोपं लागतात, त्याच्यासाठी ही रोपं आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो. जवळ आसपास 10 ते 12 फुटाची अशी ही गुलमोहराची रोपं, नुसतं गुलमोहरच नाही आपल्याकडे बाकीची इतर सगळी झाडं मिळतात. त्यासाठी तुम्हाला वरती इथे कोपऱ्यामध्ये आम्ही नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा. तुम्हाला सगळी घर बसल्या माहिती मिळून जाईल, फोटोज मिळतील, रेट्स मिळतील, सगळं काही घर बसल्या मिळणार आहे. आता ही गुलमोहराची माहिती आपण या व्हिडिओमधून तुम्हाला एक देण्याचा प्रयत्न केला छोटासा. हे 21 इंच बाय 21 इंच मध्ये जसं आपल्याकडे अवेलेबल आहे, तसंच आपल्याकडे 8 बाय 10 पासून रोपं अवेलेबल आहेत. ज्यांचं बजेट नाहीये, ज्यांना लो बजेटमध्ये झाडं लावायची आहेत भरपूर सारी, त्यांच्यासाठी देखील आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. त्याच्यासाठीच वरती इथं नंबर दिलाय, त्या नंबरवरती एकदा अवश्य कॉल करा. आणि येणं शक्य असेल तर आपली नर्सरी शैलेश नर्सरी मलकापूर, तालुका शाहवाडी, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी 35 एकर आणि तसंच रत्नागिरी जिल्हा लांजा तालुका यामध्ये आपली 15 एकर अशी टोटल 50 एकर मध्ये विस्तारलेली आपली 1983 सालापासून या क्षेत्रात काम करणारी भव्य दिव्य अशी पसरलेली शैलेश नर्सरी मलकापूर. धन्यवाद.